खमंग खुसखुशीत भाजणीचे वडे आणि त्याच्याबरोबर दही. मी इथं दह्याबरोबर सर्व करते, पण लोण्याबरोबर सुद्धा खूप मस्त टेस्टी लागतात. नमस्कार, मी ज्योती पटवर्धन. वेलकम टू ज्योती पटवर्धन चॅनल. आज आपण करणार आहोत भाजणीचे वडे. नुकताच मी माझ्या चॅनलला थालीपीठाच्या भाजणीचा व्हिडिओ अपलोड केला आहे. तीच भाजणी वापरून आज आपण भाजणीचे वडे करतोय. खमंग खुसखुशीत पौष्टिक असे हे वडे तुम्ही डब्यासाठी, नाश्त्यासाठी, मधल्या वेळच्या खाण्यासाठी किंवा जेवताना साईड डिश म्हणून करू शकता. मी जेवढं साहित्य वापरले त्यातून साधारण मीडियम साईजचे 8 वडे तयार होतात. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. भाजणीचे वडे करण्यासाठी इथं मी 2 वाट्या भाजणी घेतलेली आहे. त्यात आता पाव चमचा हिंग घालूया, पाव चमचा हळद, चवीनुसार लाल तिखट घालतोय, थोडासा गोडा मसाला, 2 चमचे तीळ घालूया, 2 टीस्पून, अर्धा चमचा ओवा घालूया. तीळ आणि ओवा घातल्यामुळे छान खमंग असे हे वडे तयार होतात. बारीक चिरलेली कोथिंबीर घालूया. तुम्हाला हवं तर तुम्ही यामध्ये कांदा सुद्धा बारीक चिरून घालू शकता. मी आता घालणार नाहीये. आता यात आपण मोहन घालतोय. त्यासाठी गॅसवर 2 चमचे म्हणजे 2 टीस्पून तेल गरम करत ठेवलंय. चवीनुसार मीठ घालूया आणि हे तेल जे आपण अगदी कडकडीत गरम करून ठेवलेलं, कडकडीत गरम केलंय ते घालूया. गरम आहे त्यामुळे थोडंसं आधी चमच्याने मिक्स करून घेऊया. यात आता थोडंसं पाणी घालून भिजवून घ्यायचं हे पीठ. पाणी एकदम घालायचं नाही, जसं लागेल तसं बघून घालायचं. खूप सैल नाही आणि खूप घट्ट नाही असं आपलं हे पीठ भिजवून तयार आहे. एवढं पाणी शिल्लक आहे. आता हे आपण झाकून ठेवूया. पीठ मळताना मी यात गोडा मसाला वापरलाय. तुम्हाला नको असेल तर नाही घातला तरी चालेल. तुम्हाला हवा असेल तर तुम्ही हिरव्या मिरचीची पेस्ट सुद्धा यात घालू शकता. साधारण 15-20 मिनिटं आपण हे पीठ झाकून ठेवलेलं होतं. याला आता परत अगदी थोडंसं पाण्याचा हात लावूया, म्हणजे हे वडे अगदी व्यवस्थित थापता येतील. सुरुवातीलाच पीठ खूप सैल करायचं नाही, नाहीतर वडे थापता येत नाहीत. आता आपल्याला लागेल तसं थोडंसं पाण्याचा हात लावून हे परत एकदा व्यवस्थित मळून घेऊया. आता याचे लहान लहान असे गोळे करून घेऊया. तुम्हाला जसे वडे लहान मोठे करायचे असतील तसे गोळे करून घ्या. मी इथं साधारण असे मध्यम आकाराचे वडे करणार आहे. एवढा असा गोळा घेते. आता इथं मी एक प्लॅस्टिकची पिशवी घेतली आहे. त्याला अगदी थोडंसं असं तेल लावून घेऊया आणि यावर हा आपला पिठाचा जो गोळा होता तो थापून घेऊया. खूप अगदी पातळ नाही आणि खूप जाड नाही, असा मध्यम हा गोळा थापून घ्यायचा आहे. कडा असं थोडंसं त्याच्या नीट करून घ्यायचे आहे. त्याच्या मधोमध असं भोक पाडून घ्यायचं आहे आणि हा वडा आता तळून घ्यायचा आहे. तेल व्यवस्थित तापलेलं आहे. यात आता हा वडा घालूया. थोडं असं त्याच्यावर तेल घालायचं आणि अगदी हलकं असं दाबायचं याला. आता हा उलटून घेऊया. दुसऱ्या बाजूने पण हलका असा दाबायचा याला, म्हणजे हा साईडनी थोडासा फुगतो. तुम्ही बघू शकताय फुगलेला आहे वडा. गॅसची फ्लेम मीडियम ठेवलेली आहे. आता हा वडा आपण काढून घेतोय.
भाजणीचे वडे आणि त्याच्याबरोबर दही. आय होप की तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. धन्यवाद.